शाके शास्त्रपुराण भूपरमिति रक्ताक्ष संवत्सरी मासे कार्तिक संज्ञिके मुनितिथो शुक्ले शशिवासरे नागांबे प्रतिभेट देऊनी तदा नंता जीवा उद्धरी त्याते मी मनसी सदा स्मरतसे तारी जीवा श्रीहरी. तर या शकावरून आपल्याला हे लक्षात येतं की सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं प्रतिष्ठान अर्थात पैठण या नगरीमध्ये सुमारे शक्या 1186 प्रथम आगमन झालेले आहे आणि पूर्वार्ध कालखंडाचा प्रारंभ हा पैठण वास्तव्यापासूनच होतो. या ठिकाणी स्वामींचं जवळपास 2 वर्ष 1 महिना आणि 9 दिवसापर्यंत वास्तव्य आहे. मात्र यामध्ये सातत्यानं वास्तव्य नव्हतं, तर ते जात येत राहिलेले आहे. पूर्वार्ध कालखंडामध्ये 2 वेळेला आणि उत्तरार्ध कालखंडामध्ये 2 वेळेला असे एकूण 4 वेळेला स्वामींचं पैठणला आगमन झालेलं आहे. या ठिकाणी 2 वेळेला दिवाळीचा सणही साजरा केलेला आहे आणि एक मत आहे की 3 वेळेला दिवाळीचा सण साजरा केलेला आहे. तर असं हे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान पैठण हे पूर्वार्ध कालखंडाचा प्रारंभ या ठिकाणून होतो. स्वामी मेहकरला वास्तव्यामध्ये असतानाच बाईसा अर्थात नागंबटा यांना भेट द्यावी अशी स्वामींची स्वतःची प्रवृत्ती झाली आणि त्यानंतर स्वामींनी त्यांचं चिंतन करून जे काही दर्शनाचे अडथळे होते ते नाहीसे केले आणि त्यानंतर स्वामी त्र्यंबकेश्वर यात्रेच्या निमित्ताने तेथील काही सद्भक्त आणि बोणोबाईसा यांच्या आग्रहावरून स्वामी त्या यात्रेकरू समेत पैठणला आलेले आहे. इथे आल्यानंतर स्वामींनी प्रथम बाईसाला भेट दिली. 3 दिवसपर्यंत त्यांचा पाणीभात स्वीकार केला आणि त्यानंतर स्वामींनी त्यांना एकाकृतीचं प्रेमशक्तीचं दान प्रदान केलं, म्हणजे प्रेमशक्तीचा संचार केला. अशी ही बाईसा या ठिकाणी स्वामींची भक्त झालेली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण लीळा या ठिकाणी घडलेल्या आहे. इथे आजही अस्तित्वात असलेला जो शास्त्रमाळ तो पाषाणाचा आहे आणि एक काष्टाचा आहे. तर या पाषाण आणि शास्त्राच्या काष्टमाळामध्ये त्यावेळचे जे त्यांचे धर्मगुरू होते, महदाश्रम वगैरे, या सर्वांचे शिष्य या ठिकाणी वेदाचा अभ्यास करीत असत. तर त्यांना स्वामींनीही भेट देऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं, त्यांना उच्चिष्ट तांबूळ प्रसाद दिला, त्यामुळे त्यांनाही त्याचं स्थिती सुप्रदान झालेलं आहे. अशा बऱ्याचशा लीळा आहेत या ठिकाणी घडलेल्या. ते अशा एकंदरीत बऱ्याचशा लीळा या ठिकाणी पैठणमध्ये घडलेल्या आहेत. जवळजवळ लीळा संख्या 250च्या जवळपास येते आणि या ठिकाणी 34 दृष्टांत हे अर्पण केलेले आहेत. पैठणच्या संदर्भात सांगावयाची माहिती तर तशी पुष्कळशी आहे, ती तुम्हाला एवढ्या थोड्या वेळामध्ये सांगणं अशक्य होईल. तरी एकंदरीत एवढ्या लीळा या ठिकाणी आहेत. करा मग ते काय तुमचा आग्रह होता ते काही म्हणत. हां, तुम्हाला काय काय हो जा तुम्हाला काय काय. तर अतिशय महत्त्वाचे स्थान बाबांनी सांगितलेले आहेत. बाबा तुमचं नाव सांगा की. माझं नाव मीच काय सांगू, तुम्ही कुणाला विचारा. ओके ओके ओके. तर इथे स्वामीचा सहवास 2 वर्षे सांगितलेला आहे. कसं आहे, नाव सांगितलं की नाही, आपण एखाद दिवस काही काना मात्र चुकवतो असं होतं, तर ते अचूकपणे माहिती आहे.